काल बोलता बोलता ती सहज म्हणाली, तुझे डोळे आवडतात मला. क्षणभर मी पावसाळूनच म्हणालो, कुणाचे माझे एका पुरुषाचे, कुणाचे माझे एका पुरुषाचे. खळखळून मी हसतच राहिले. स्त्रीवादाच्या गप्पा मारणाऱ्या तिला जरा पोचलंच ते. स्त्रीवादाच्या गप्पा मारणाऱ्या तिला जरा पोचलंच ते. ती म्हणाली, का आवडू शकत नाहीत का कुणा पुरुषाचे डोळे? आवडू शकत नाहीत का कुणा पुरुषाचे डोळे? तिचे प्रश्नांची सरकती मग सुरूच झाली. हो, पण म्हणजे मी म्हणालो, पुरुष म्हटलं की लंपटच. पुरुष म्हटलं की लंपटच. त्याचे डोळे म्हणजे वासनांध. त्याचे डोळे म्हणजे वासनांध. फक्त स्त्रीच्या डोळ्यात दिसणाऱ्या बोलक्या निरागस भावना असतात का त्याच्या डोळ्यात? ती निरुत्तर झाली जणू. ती निरुत्तर झाली जणू आणि कितीतरी वेळ नुसतं निळसर आकाशच पाहत राहिली. ती निरुत्तर झाली जणू आणि कितीतरी वेळ नुसतं निळसर आकाशच पाहत राहिली. मग अचानक तिचा प्रश्न आला, चल निघूयात, चल निघूयात का? अच्छा, पण मग माझ्या डोळ्यांचं काय ग? मी हसतच विचारलं, पण मग माझ्या डोळ्यांचं काय ग? ती म्हणाली, तुला अजूनही कळतच नाही वेड्या, तुला अजूनही कळतच नाही वेड्या. कधी कधी पुरुषाचे डोळे म्हणजे हे आभाळच असतं. कधी कधी पुरुषाचे डोळे म्हणजे हे आभाळच असतं बघ. आणि मग एखादीला मोह होतो ते आभाळ कवेत घेण्याचा. इतकं वैभव लोक म्हणतात की नजर इशारा स्पर्श शहारा असले काही नसते. नजर इशारा स्पर्श शहारा असले काही नसते. शब्दांचले आहे सारे असले काही नसते. विशाल ही कविता सादर करतो. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनुत्तरित वटपौर्णिमा. आज सकाळी केबिन मध्ये मॅडमने बोलवलं. मोठ्या धाकात सगळ्यांना बोलवलं. काय ग, कशाला द्यायची सगळ्यांना सुट्टी? काय फालतूगिरी आहे ना? आजकाल कोण करतं उपवास आणि कोण करतं वडाची पूजा? दरम्यान सुमार कुणी काही बोलाय. बॉस समोर बोलायची कोणाची हिंमत? क्षणात बाकीचे विषय संपवून सगळे आम्ही बाहेर पडलो. हर्षदा मॅडम